तर माझे प्रियंका पंकज लुंगे आणि तुम्ही बघू शकता खूपदा विचारलं जाते की क्लिनिंग कधी करायची. तर महिन्यातून एकदा आपण क्लिनिंग करतो सायट्रिक ॲसिडच्या मदतीने. हे सायट्रिक ॲसिडचं पाऊच तुम्हाला कंपनीकडून मिळालेलं आहे आणि हे 6 पाउचेस तुम्हाला कंपनीकडून मिळालेले. याला सायट्रिक ॲसिड आपण म्हणतो मेडिकेटेड. आणि ह्या सायट्रिक ॲसिडचा यूज करून आणि ह्या CPU चा यूज करून, हे CPU पण तुम्हाला कंपनीमध्ये मिळालेलं आहे आपल्या मशीनमध्ये जेव्हा बॉक्स येतो तेव्हाच्यासोबत. तर आपल्याला याचा यूज करून क्लिनिंग करायची महिन्यातून एकदा. कारण क्लिनिंग म्हणजे काय आहे तर सिम्पल सोकिंग मेथड आहे. बघा, याला ओपन करते आणि याच्यामध्ये टाकते आहे सायट्रिक ॲसिडचं पाऊच. 30 ग्रॅम सायट्रिक ॲसिड आहे. हे 6 पाउचेस सोबत मिळतात. नंतर मग कुठूनही मेडिकल स्टोअरमधून तुम्ही सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व आणू शकता. सिम्पल मेथड आहे. कुठलाही कोणाला बोलवायचं तुम्हाला नीड नाही आहे, घरीच तुम्ही करू शकता. बघा, याला मी आता इथे पॅक केलं आहे सायट्रिक ॲसिड CPU ला. हा CPU हा पण खूप महत्त्वाचा आहे. आता बघा मशीनला ओपन कसं करायचं. तर माझ्या मशीनला कवर आहे, तर मी कवर काढते. ही साईड आहे ब्लॅक कलरची. ही काढून झाल्याबरोबर सुरुवातीला तुम्हाला सगळे पिन्स वगैरे काढून घ्यायचे. त्या मी काढल्या नाही आहे, बट तुम्हाला काढून घ्यायचे. त्यानंतर इथे 2 गोष्टी आहेत. एक आहे रिमूव्ह आणि दुसरं आहे इन्स्टॉल. तर आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, तिला फिरवावं लागेल. आवाज आला बघा. तर ह्या डिस्कला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो मास्टर फिल्टर म्हणतो आपण याला काढून घ्यायचं आहे. बघा, मास्टर फिल्टरला काढलं आहे मी. सोबत दिसते काही वायर गॉस पण आहेत आतमध्ये, त्याला पण काढून घेतलेला आहे. तर याला एका साईडने ठेवून द्यायचं आपल्याला. याचं क्लिनिंगमध्ये काम राहत नाही म्हणून याला आपण काढून घेतलं. त्यानंतर हा जो CPU आहे यामध्ये मी सायट्रिक ॲसिड टाकला आहे. हा CPU आपण इथे करेक्ट असा प्लेस करू. बघू शकता. आता इथे काय झालं आहे, माझ्या मशीनमधनं पाणी बाहेर आलेलं आहे, पण काही हरकत नाही, कुठलाच प्रॉब्लेम नाही कारण आपण अनप्लग केलेलं आहे. इथे बघा, या रिंगला परत टाकलं आणि इथे इन्स्टॉल केलं आपण. ठीक आहे. आता इथे तुम्ही परत हे लावून देऊ शकता कारण कधी कधी काय होते ते पुढे हरवण्याचा चान्स असतो. परत मी इन्स्टॉल केलं, आवाज आला. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं, आता हा जो पाईप आहे मोठा पाईप, हा आणि माझ्याकडे एक छोटा पाईप आहे. आपल्याकडे आपल्या मशीनला एक छोटा पाईपसुद्धा येतो. हा छोटा पाईपसुद्धा, हे दोन्ही पाईप्स जे आहे हे दोन्ही पाईप आपल्याला पाण्यामध्ये भिजत टाकावे लागतात. तर यासाठी आपण काय करूया की एक स्टूल घेऊया. बघू शकता, एक स्टूल आहे माझ्याकडे. आता जशी अरेंजमेंट तुमच्याकडे आहे तशी तुम्हाला करायची आहे. एक स्टूल घेतला मी आणि त्या स्टूलवर मी एक ग्लास ठेवेल आणि ह्या ग्लासमध्ये दोन्हीही पाईप जातील ह्या पद्धतीने मला टाकायचे आहे. बघू शकता, सिम्पल मेथड आहे, कुठलाही खूप मोठा असा विषय नाही आहे. आणि इथे आता तुम्हाला पाणी काढावं लागेल मशीनच्या आतमधून येणारं सायट्रिक ॲसिडचं. बघू शकता, इथे मी प्लग लावला, मला परत प्लग लावायची नीड आहे आणि इथे सुरू होईल. बघा, पाणी सुरू झालं आहे. सिट्रिक ॲसिडचं पाणी लगेच इथे भरणार आहे ग्लासमध्ये. बघू शकता, पूर्ण पाणी भरलं पाहिजे. बस, गुड. बंद करून दिलं, लिंक काढून घेतली. आता हे तुम्हाला ठेवायचं आहे अशा कंडिशनमध्ये 4 ते 5 तासासाठी. मशीनच्या आतमध्ये सिट्रिक ॲसिड फिरत आहे आणि प्लेट्स साफ होत आहेत. प्लेट्सवरचे जे आपण म्हणतो ना की त्यावर काहीतरी आयन्स चिटकतात, तर ते चिटकलेले आयन्स पूर्ण निघून जातात. तर ह्या पद्धतीने 5 ते 6 तास तुम्हाला ठेवायचं आहे. आणि यानंतर जो नंतरचा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू सो मच.